नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तर सध्या आमच्या मांडरगावामध्ये चालू आहे अखंड हरिनाम सप्ताह. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आमच्या या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात ही 5 मार्च 2026 म्हणजे तुकाराम बीज रोजीच झाली. तर हे आमच्या मांडरगावातील सुमारे 63वे अखंड हरिनाम सप्ताहाचे पर्व होते. तर कॉलेज सुटल्यानंतर मी जेव्हा आमच्या घराकडे परतत होतो तेव्हा अशा प्रकारे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरापुढे 6 वाजायच्या सुमारास हा हरिपाठ सुरू होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा देवाच्या कार्यक्रमासाठी आमच्या गावातील संपूर्ण ग्रामस्थ त्याच उत्साहतेने सगळीकडे सामोरे येत होते आणि देवाच्या कार्यात त्यांचा हातभार लावत होते. तर आजच्या या अखंड हरिनाम सप्त्यामधील आजचे अन्नदाते हे आमचा खालचा वाडा होता. तर आजच्या सर्व अन्नदानाची सोय ही भैरवनाथाच्या मंदिरामध्येच करण्यात आली होती. हरिपाठ संपल्यानंतर जशी प्रवचनाला सुरुवात झाली तशीच आमच्या या आचारी काकांनी सुद्धा जेवण बनवायला सुरुवात केली. कमीत कमी वेळात त्यांना सुद्धा संपूर्ण गावाचे खाद्य बनवायचे होते, त्यामुळे त्यांनी सुद्धा जेवण बनवायला लवकरच सुरुवात केली आणि 7:30 वाजता आमच्या या भैरवनाथ मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्त्याच्या 5व्या दिवसाची म्हणजेच खालच्या आळीच्या अन्नदानाची सुरुवात झाली. कोणालाही अन्न कमी पडू नये आणि संपूर्ण जनतेचे आणि गावाचे पोट भरावे यासाठी आमच्या गावातील संपूर्ण तरुण व्यक्तींनी पुढाकार घेतला आणि या संपूर्ण पंक्तीला एकदम योग्य प्रकारे जेवण वाढले. तर अशा प्रकारे या संपूर्ण अन्नदानाची प्रक्रिया सुरू होती. संपूर्ण ग्रामस्थांना सुद्धा हे जेवण खूप जास्त आवडत होते आणि ते सुद्धा इतक्या चोख नियोजनाचे मनापासून कौतुक करत होते. मंदिराच्या सभामंडपामध्ये तर संपूर्ण पुरुष मंडळांचे जेवण चालले होते, परंतु याच मंदिराच्या उजव्या कोपऱ्याला पहा अशा प्रकारे महिलांचे सुद्धा बसण्याची आणि जेवण्याची उत्तम सोय करण्यात आली होती. आमच्या गावातील माता माऊलींना सुद्धा आजचे हे खालच्या आळीचे जेवण खूप जास्त आवडले होते आणि ते सुद्धा मनापासून ह्या जेवणाची प्रशंसा करत होत्या. जितके अप्रतिम जेवणाचे नियोजन केले होते तितकेच शिस्तबद्ध पाण्याचे सुद्धा नियोजन केले होते आणि या संपूर्ण जेवणासाठी अशा प्रकारे जारने पाणी आणले होते आणि या जारमध्ये फिल्टरचे शुद्ध आणि थंडगार पाणी संपूर्ण ग्रामस्थांसाठी आणले होते. आणि हळूहळू जेवण करण्यासाठी गावातील लोकांची संख्यासुद्धा वाढू लागली. जरी कितीही ग्रामस्थांची संख्या वाढत असेल तरीसुद्धा ही संपूर्ण आचार्यांची टीम मात्र गावातील संपूर्ण गावकऱ्यांची भूक भागवण्यासाठी सज्ज होती. आणि शेवटी 7:30 वाजता सुरू झालेले हे स्नेहभोजन हे आता 9 वाजेपर्यंत संपूर्णपणे संपले होते. आजचे हे संपूर्ण अन्नदान आम्ही आमच्या या भैरवनाथाच्या मंदिराच्या सभामंडपामध्ये घातले होते, त्यामुळेच आम्ही या मंडपाला सुद्धा विसरलो नाही आणि खालच्या वाड्याच्या संपूर्ण ग्रामस्थांनी मिळून हे संपूर्ण मंदिरसुद्धा एकदम चकचकीत धुवून काढले आणि यातून संपूर्ण गावाला सुद्धा समजले की जिथे स्वच्छता आणि पावित्र्य आहे तेथेच देवसुद्धा वास करतो. आणि यानंतर खालच्या आळीचे संपूर्ण मुख्य गावकरी मंदिरामध्ये आले आणि भैरवनाथ महाराज आणि आई जोगेश्वरीचे दर्शन घेऊन आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाचा हिशोब करण्यात आला. आजचे हे इतके मोठे भव्य अन्नदानाचा कार्यक्रम संपल्यानंतर मात्र संपूर्ण ग्रामस्थांना खूप जास्त आनंद वाटत होता आणि त्यांच्या मनाला सुद्धा शांती लाभली होती. आणि यानंतर या संपूर्ण अन्नदानामध्ये किती खर्च करण्यात आला, कोणकोणत्या गोष्टींवर कोणकोणता खर्च झाला हे या हिशोबामध्ये सांगण्यात आले. तसा तर या अखंड हरिनाम सप्त्यातील हा एकच दिवस होता, परंतु या एका दिवसाचे नियोजनसुद्धा खूप दिवसाआधीच केले होते आणि हे नियोजन अगदी योग्य प्रकारे सर्वांच्या सहमतीने पार पडले, यामुळे सर्वांनाच खूप जास्त आनंद झाला होता. यानंतर मी आलो आमच्या या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये. तेथे यावर्षीचा सुद्धा 63वा अखंड हरिनाम सप्ताह या मंदिरासमोरच भरला होता. तर आमच्या गावातील अखंड हरिनाम सप्त्याच्या या 5व्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवा आम्हाला रत्नाकांत महाराज सोनवणे यांनी दिली आणि या कीर्तनासाठी सुद्धा आमच्या गावातील संपूर्ण ग्रामस्थांनी सुद्धा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरासमोर जमून या संपूर्ण कीर्तनाला पाठिंबा दिला. तर कसा वाटला हा आमच्या गावातील अखंड हरिनाम सप्त्याचा 5वा दिवस कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले SK12 व्लॉग्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.